गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. टीईटी सीटीईटी 2024 मध्ये आपण मिशन हाती घेतलेलं आहे. ते म्हणजे टीईटी पास व्हायचे, सीटीईटी पण पास. दोन्ही एक्झाम सोबत आहे. एक तारीख जी एक एक्झाम आहे आपली टीईटीची ती 10 नोव्हेंबरला आहे. दुसरी एक्झाम पण 20 दिवसानंतर लगेचच आहे. 1 डिसेंबरची काय तारीख आहे. दोन्ही एक्झाम पास व्हायचे. आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत सोशल सायन्स, सामाजिक शास्त्रे याचा अभ्यास कसा करायचा आहे, नेमकं अभ्यास काय आहे याचा. परत तुम्हाला सांगतो, सोशल सायन्स मध्ये विषय जवळपास येतात 5. आपल्याला माहित आहे इतिहास आणि भूगोल, आणि आपण इतिहास भूगोलाला 60 गुण आहेत सोशल सायन्स घेतल्या, एवढंच माहित. इतिहास भूगोलाच्या सोबत राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र, हे सोशल सायन्स आहे. याच्यामध्ये अजून तुम्ही लोकप्रशासन वगैरे हे पण ऍड करू शकता. पण मुख्य तुम्हाला 5 सब्जेक्ट सोशल सायन्सचा स्टडी करत असताना व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. सोशल स्टडीज, सोशल सायन्सेस, सोशल सायन्स इतकं दिलंय. म्हणजे इतिहास तर अभ्यासायचंच आहे, भूगोल अभ्यासायचं आहे, अर्थशास्त्र अभ्यासायचं आहे, राज्यशास्त्र अभ्यासायचं आहे, समाजशास्त्र देखील अभ्यासायचं आहे, आणि सोशल स्टडीज मध्ये ज्या ज्या बाबी येतील त्या इतर बाबी देखील अभ्यास. तुम्हाला सर्वांना माहिती 60 गुणांना हे सामाजिक शास्त्रे म्हणजे सोशल सायन्स आहे. त्याचा अभ्यास करायचा सुरुवात कुठून हे पण सांगतो, आणि 5 मिनिटांनंतर तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार की हा सगळा अभ्यास तुमच्याच जवळ आहे, परंतु तुम्ही करायला सुरुवात केलेली नाही. ते कसं करायचंय, कुठून करायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मी देणार. आणि सोशल सायन्सचे जे लेक्चर्स होणार आहेत ते सिनियर प्राध्यापक आहेत आपल्यासोबत, काही जे गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आता बघा, मी तुम्हाला प्रथम हे सांगतो बाबा, सोशल सायन्सचा स्टडीची सुरुवात कुठून करा. आपण सर्वांनी 5वी ते 10वी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा भाग अभ्यासलाय. ही भूना असं आपण म्हणत होतो. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र. आता याचा अभ्यास आपल्याला सुरुवात करायची. 60 गुण आहे. फक्त 60 गुणांकडे जाऊ नका. ज्यांना इतिहास माहित आहे तेच इतिहास घडवतात, आणि ज्यांना भूगोल कळतो त्यांनाच देश कळतो. या भूमिकेतून तुम्ही अभ्यासाला लागायचं. इतिहास आणि भूगोल नुसते 2च विषय नाहीत, तर तुम्हाला सांगितले या 2 बरोबर दुसरे 3 फ्री गिफ्ट म्हणून येत असतात. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हे सगळे गव्हर्नमेंटनं सिलेबस मध्ये तो डिफाईन करताना काय सांगितलंय. महाराष्ट्र शासनाने जे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवर आधारित प्रश्न असतील. टॉपिक दिले नाहीत, काहीच दिलं नाही. मग आपण काय करतो, तर 6वी ते 8वीचाच इतिहास भूगोलाची पुस्तके घेऊन बसतो आणि आपली गडबड व्हायला लागते. आता बघ, 6वी ते 8वीच नाही तर 5वी पासून ते 12वी पर्यंतची सगळी टेक्स्ट बुक तुम्ही अभ्यास. आता ही टेक्स्ट बुक एवढी सगळी अभ्यासायची म्हणल्यास तर किती अवघड आहे, लय अवघड गोष्ट आहे. अभ्यास होणार नाही. आमच्याकडे ही पुस्तकं अवेलेबल नाही. ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांना ते वाचणं होणार नाही. याला मधला पर्याय आहे. त्याला मधला पर्याय आहे. महाराष्ट्र शासनाने जी पुस्तक आहे त्याचा हा ठोकळा आहे, स्टेट बोर्ड ठोकळा नावाची. पुस्तकाची किंमत आहे 750 रुपये. हे पुस्तक जर वाचायचं म्हणलं तर हे पण वाचणं होणार नाही, दिवस कमी. दुसरा ऑप्शन आहे एनसीईआरटीचा एक ठोकळा आहे. एनसीईआरटी दिसते भाऊ तुम्हाला, एनसीईआरटीचा ठोकळा आहे. ते वाचा. तो पण एवढा ठोकळा आहे, पण किंमत 700-750 प्रत्येक पुस्तकाची. अवघड आहे, एवढी पुस्तक कधी घ्यावं वाच. याला दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगत असतो, काय करा तर इतिहास आणि भूगोलाची ही पुस्तकं सगळी वाच. ही पुस्तकं इतिहास आणि भूगोलाची बरं का. तो कोणत्या वर्गापासून इयत्तेपासून आहे, ते इयत्ता 5वी पासून. इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंत. ही सगळी एवढी पुस्तकं खरं सांगा बरं तुम्हाला 40 दिवसात वाचता होणार आहे? वाचाल तुम्ही? नक्की वाचाल? नाही, हे शक्य नाही. ही पुस्तकं वाचण्यासाठी मला सदाशिव पेठमध्ये 5 वर्ष अभ्यास करावा लागला.
आणि माझे सहकारी जे मित्र आहेत त्यांनी पण या पुस्तकांची पारायण केली, इतिहासाच्या, भूगोलाच्या. एनसीईआरटीच नाही तर महाराष्ट्र शासन पण पुस्तकं तुम्हाला अभ्यासायची. आता ही सगळी अभ्यासणं इतकं सोपं नाही, विकत घेणं पण सोपं. आवाज जातोय का? क्लिअर आहे? ओके. आता बघा, प्रत्येक इयत्तेला 2 पुस्तकं असं जर धरलं 5वी ते 10वी 6 इयत्ता आहेत म्हणजे 12 पुस्तकं झाली आणि 11वी-12वीची 2 इतिहासाची, भूगोलाची 2 ती 4 झाली. 12 आणि 4 16. 16 पुस्तकं तुम्हाला वाचणं होणार का बघा. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. इथं 14 पुस्तकं. आणि 2 मिस झाले असते. 2 नाही. 5वीला नाही. 5वीला इतिहास भूगोलाचं वेगळं पुस्तक नाही. त्यामुळं परिसर अभ्यासामध्येच इतिहास भूगोल. 6वी ते 12वी अशी तुम्हाला 14 पुस्तकं अभ्यासायची. आता हे शक्य नाही, हे मला पण माहिती आहे. मग याच्यासाठी तुम्हाला दुसरा एक शॉर्टकट सांगितलं. ही पुस्तकं मी वाचलेत, अभ्यासलेत, याचे नोट्स वगैरे तयार आहेत. याच्या नोट्सचं जे अभ्यासू विद्यार्थी असतात त्याच्याकडून काही शिक्षक काढून घेतात. आता आपल्या टेस्ट सिरीजच्या मुलांना त्यातला फक्त 8वीच्या मुलांनी अभ्यासलेल्या आणि पुस्तक अभ्यासून मला दाखवून काढलेल्या इतिहासाच्या नोट, भूगोलाच्या नोट वेगळ्या वेगळ्या तुम्हाला टेस्ट सिरीजच्या मुलांना पोहोचले. आता त्याच नंतर तुम्हाला 9वी, इयत्ता 9वी ते राज्यशास्त्र, इयत्ता 9वी इतिहास, इयत्ता 9वी भूगोल, तसंच 10वीचा इतिहास, 10वीचा भूगोल शॉर्टकट मध्ये आत्ताच्या पुस्तकातून लेटेस्ट मध्ये काढलेल्या नोट मला फ्री फॉर ऑल मिळणार आहे टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी. तर हे सगळं ऑनलाईन लाईव्ह क्लासेस फ्री घेत असताना टेस्ट सिरीजचं आणि 499 काय भानगड आहे? 499 का घेता? फ्री फॉर ऑल का नाही? फ्री फॉर ऑल जर केलं तर तुम्ही आमची किंमत 0 ठेवणार. एक. दुसरी गोष्ट तुम्हाला शिक्षक व्हायचंय. भावी शिक्षक व्हायचंय. तर कोणतीही गोष्ट कुणी देत असेल तर विनामूल्य, विनाशुल्क सगळंच घेऊ. या मताचा मी आहे. बरं आता हे करायचं काय ह्यासाठी? तुम्हाला शिक्षक करणं हे आमचं ध्येय आहे. आमचं स्वप्न आहे, की महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती व्हायलाच पाहिजे आणि ही शैक्षणिक क्रांती तुम्ही आम्ही नवतरुण शिक्षक घडवून आणणार. त्याच्यातले आपल्या मार्गदर्शकांमध्ये काही जिल्हा परिषदला अनुदानित संस्थेवर शिक्षक म्हणून काम करणारे लोक जे तुम्हाला फ्री शिकवायला तयार आहेत. तुम्ही काय करायचंय? ते तुम्हाला मदतीचा हात देतील. तुम्ही त्यांना फक्त सपोर्ट करायचा आहे, की सर तुम्ही जे करताय त्याला आमचं सपोर्ट आणि टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉइन. सगळेजण तिथं गाईडन्स करणार. आपलं लिमिटेशन 500. आता बघा तुम्हाला सांगितलं दुसरा मार्ग शॉर्टकट 14 पुस्तकं अभ्यासण्यापेक्षा 14 पुस्तकांमध्ये काय दिलेलं आहे, शॉर्ट्स नोट्स काढलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकांनी त्या अभ्यासात. तिसरा पर्याय तुम्हाला सांगतो, लगेच 4था, 5वा आणि अभ्यास करायचा कुठून, कसा? अतिशय महत्वाचं सत्र या ठिकाणी होणार आहे. हे सत्र अटेंड केल्याच्या नंतर सामाजिक शास्त्राचा अभ्यास कसा करू, कुठून करू, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. आणि गेस्ट लेक्चर तर होणार आहे, मार्गदर्शन पण होणार आहे. मी स्वतः एम.ए. हिस्ट्री आहे. मी स्वतः 9वी-10वीला टीचर आहे. इतिहास, भूगोल आणि इंग्रजी अशा दोन्ही विषयांना टीच करण्यासाठी 8वी पासून 5वी ते 12वीची शाळा तुम्हाला याच्यामध्ये 100% फायदा. एक साठी परत तुम्हाला सांगतो अजून मूर्खपणा करू नका. तुम्हाला सिलेबस पाठ झाला पाहिजे. पेपर 1 ला काय आहे, 2 ला काय आहे, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. माहित नसेल तर आज मी व्हिडिओ पाठवलेला आहे. तो व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. पेपर फर्स्ट मध्ये काय आहे, पेपर सेकंड मध्ये काय, कोणते विषय, किती गुणांना आहे. 4 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे. विवेकानंद क्लासेस या YouTube चॅनलला जा. तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये गाईडन्स ची एक प्लेलिस्ट आहे 8 एकेची. त्या 4 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये पहा. पेपर फर्स्ट कोणासाठी आहे, किती गुणांना कोणते प्रश्न असतात, तर सोशल स्टडीज. पेपर सेकंड साठी ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांच्यासाठीच आहे. लक्षात घ्या, अभ्यासक्रम लक्षात घ्या. आता तुम्हाला तिसरी गोष्ट सांगत होतो, सोशल सायन्सचं स्टडी करण्यासाठी एक सांगितलं 14 पुस्तके बाबांनो, 14 पुस्तकं अभ्यास. 6वी ते 12वी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र.
दुसरी गोष्ट सांगितली की बाबा टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा, त्याच्यात तुम्हाला नोट्स मिळून जातील. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्या पुढे असणार आहे, ती काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदरच आहे. तिसरा मार्ग काय आणि चौथा मार्ग काय ते सांग. तिसरा मार्ग असा आहे की स्केट बोर्डचा ठोकळा आहे. गणेश काळे सरांचं छान, सगळेच जे क्लासवाले आहेत, पुस्तक काढणारे सगळे छान आहेत बरं का. पण आपल्याला महाग वाटतो आणि मोठा वाटतो. हा वाचणं इतकं सोपं वाटते का? नाही ना. याची किंमतच ₹750. तरी एम-आर-पी ₹540, इथं 540 लिहिलंय. एवढा ठोकळा मोठा आहे. 60 गुणांसाठी हा ठोकळा वाचणं मला शक्य नाही. मला पण माहिती आहे. कारण मी याच प्रोसेस मधून गेलेलो आहे. मग याला ऑप्शन अजून ह्याच्यापेक्षा डेंजर असा ऑप्शन आहे. एन-सी-आर-टी वाचा, एन-सी-आर-टीची पुस्तकं वाचा, एन-सी-आर-टीचा ठोकळा वाचा. आता हे पण नाही होणार. हे पण मला माहित आहे. कारण की दिवस कमी आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे जास्त. शॉर्टकट पाहिजे. मग हे कुठे मिळेल? हे शॉर्टकट कुठे आहे? कसा अभ्यास करायचा? आता बघा तुम्हाला हे तिसरा मार्ग सांगितला. तर चौथा मार्ग काय आहे ते सांग. आता सामाजिक शास्त्र अभ्यासाचं आहे तुम्हाला आणि चौथा मार्ग. टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये तुम्हाला सोशल सायन्सचा स्टडी करत असलेले, स्वतः शिकवत असलेले शिक्षक टेस्ट बनवतात रोज. तिथं गेलात तुम्ही दररोज जर टेस्ट सोडवल्या, 10-10 प्रश्न इतिहासाचे, 10 भूगोलाचे दररोज सोडवले, तर 50 टेस्ट झाल्या तर 500 प्रश्न इतिहासाचे, 500 प्रश्न भूगोलाचे, अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्राचे होईल. 1000 प्रश्नांचा अभ्यास मग तिथंच होईल. अजून काय? सगळा सिलेबस डिटेलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. 3 मिनिटं, 5 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. कुणाची? गव्हर्नमेंटचे. महाराष्ट्र शासनाने केलेले. हे व्हिडिओ आहे का? तर हे कुठे भेटतील? महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर भेटतील. तर तुम्ही अवेलेबल करून देताल का? नक्कीच. तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही तुम्हाला साथ देऊ. टेस्ट सीरीजचा ग्रुप जॉइन करा. सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला 5वी ची प्लेलिस्ट, 6वी ची प्लेलिस्ट, इतिहास, भूगोल या सगळ्या प्लेलिस्ट भेटतील. एकदा तुम्ही क्लिक केलं, की हे सर्व तुम्हाला तुमच्या समोर येणार. 6वी चा इतिहास अभ्यासाचा मी प्लेलिस्ट पाठवून दिली आहे. 6वी च्या प्लेलिस्टमध्ये समजा 78 व्हिडिओ आहेत. किती मिनिटाचे? 3 मिनिटाचे, तास-तासाचे नाही. बऱ्याच जणांनी तास-तासाचे व्हिडिओ असलेले 1600 व्हिडिओ बघा. 1600 तास अभ्यास होणार आहे तुमचा. 1600 व्हिडिओ बघायला. आता मी म्हणतो 1000 व्हिडिओ देतो. 1000 व्हिडिओ बघणार आहेत तुम्ही? अरे बाबांनो, 2-2, 3-3 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे गव्हर्नमेंटनं तयार केलेले व्हिडिओज येतात. हाय क्वालिटी आणि एकदम सुपेरियर, जबरदस्त आणि सिलेबसवर आधारित असते. तुम्हाला पुस्तक उघडून बघायची गरज नाही. 14 पुस्तकं अभ्यासाची गरज नाही. हे एवढा मोठा दिसणारे ठोकळे बघायची गरज नाही. हजारो लाखो रुपये खर्च करायची गरज नाही. बरं हे फक्त टीईटी साठीच आहे का? नाही. सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला ते कामाला येणार. कोणतं? गव्हर्नमेंटनं प्ले केलेले किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले सगळे. आता इथे लाखो व्हिडिओ आहेत सर, त्याच्यातून कसे शोधायचे? मी ते शोधून देण्याचं काम करणार आहे ना. टेस्ट सिरीजच्या मुलांना मी 6वी, 7वी एक प्लेलिस्ट पाठवत आहे. सगळ्या प्लेलिस्ट माझ्याकडे रेडी आहे. मी एकदाच पाठवत नाही. कारण की तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून. दररोज थोडं देऊन तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये सगळं मटेरियल गव्हर्नमेंटचे आणि गव्हर्नमेंटच्या पुस्तकात असलेले सगळे व्हिडिओज मिळणार मी करणार. टेस्ट सिरीजचं तर टेस्ट आपल्या चालूच आहे. आता बघा तुमचा सोशल सायन्सचा अभ्यास, मग 6वीला इतिहास काय आहे? 6वीला भूगोल काय आहे? 7वीचा काय? 8वीचा काय? 9वीचा काय? 10वीचा काय? 11वी, 12वीचा काय? हा चालू. याचा डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मी 5 पर्याय सांगितले. 5 पर्याय. आय रिपीट वन्स अगेन, प्लीज पे अटेन्शन अँड लिसन केअरफुली. परत तुम्हाला सांगतो, डायरेक्ट अभ्यासाकडे घेऊन जात नाहीये मी, कारण की सोशल सायन्सचं फर्स्ट सेशन आहे. सोशल सायन्सवर मी पहिल्यांदा बोलतोय. इतिहास, भूगोलाचा, अर्थशास्त्राचा, राज्यशास्त्राचा, समाजशास्त्राचा अभ्यास कसा आणि कुठून करायचा. हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मी डायरेक्ट शिकवायला सुरू करून काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही गाढव काम करणार आहे.
कारण की मी म्हटलं ठोकळ्यातून अभ्यास करा, ठोकळा बसले 40 दिवस राहिले, 40 दिवस अभ्यास करत बसले, एकदा पण वाचन झालं नाही. तुम्हाला मी म्हटलं टेक्स्ट बुक वाचा, टेक्स्ट बुकचं वाचत बसलात तर टेक्स्ट बुक तुम्हाला वाचायला 14 दिवस 14 पुस्तक आहे, किमान 14 दिवस तुम्हाला वाचत बसावं लागेल, ते पण होणार नाही. व्हिडिओज आहेत शॉर्ट्स मध्ये, ते पहा म्हणलं तर ते पहाल तुम्ही, पण सगळेच पाहणं होणार नाही. त्याच्यासाठी तिसरा 5वा मार्ग जो होता आपला टेस्ट सिरीजचा आहे. टेस्ट सिरीजचा तुम्ही हे करा. नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे सर. तुम्हाला येत आहे, माझ्याकडे वायफाय आहे. त्याच्यामुळे मला येत नाही असं माझं म्हणणं असतं. नेट पण असतं माझ्याकडे. एक नाही 2 नेट वापरत असतो मी. वायफाय असल्यामुळं आणि वायफायवर टीव्ही वगैरे सगळं कनेक्ट होत असतं, व्यवस्थित चालतं. दररोज इथून सेशन एक नाही, किमान 4 तासिका मी घेत असतो दररोज. त्याच्यामुळं मी विद्यार्थ्यांचे डाउट्स फक्त घेतो. जास्त तुमच्या जे कमेंट्स आहेत त्या डाउट्सच्या संदर्भात असतात. आता तुम्हाला सांगतो तुमच्या काही सामाजिक शास्त्रीय विषयी शंका असतील, तर त्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. मी त्या रीड करतो आणि लगेच उत्तरं पण देतो. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो, की ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांनी. सायन्स मॅथवाल्यांनी सोशल सायन्सचा अभ्यास करायची गरज नाही. अर्धे विद्यार्थी इथं संपतात. मग अभ्यास कोणी करायचा सोशल सायन्सचा? ज्यांचं ग्रॅज्युएशन, BA किंवा बीकॉम वगैरे आहे, पण सोशल सायन्स घेतलंय, त्यांनी करायचं सोशल सायन्सचा स्टडी. मग या सोशल सायन्सचा स्टडी करत असताना तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी येत असतील, तर त्या तुम्ही या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. कारण शिकायला सुरुवात करत असताना, शिकवायला सुरुवात करत असताना तुम्हाला पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. आणि शिकणं, शिकवणं या प्रक्रियेच्या पुढे आता शिक्षण क्षेत्र गेलं आहे, हे सांगणं पण गरजेचं आहे. परत तुम्हाला सांगतो, का याच्यासाठी का 8 तास आहे? तर 8 ते करावी की 12th पर्यंत करायचंय, 12वी पर्यंत करायचंय. तुम्हाला मी पुस्तकं सगळे दाखवले ना, झोपा काढल्या तुम्ही तोपर्यंत. 5वी म्हणजे 6वी पासून ते 12वी पर्यंत अभ्यास करायचा. सोशल सायन्सची प्लेलिस्ट. तुम्हाला टेस्ट सिरीजच्या ग्रुपच्या सगळ्या मुलांना मी दररोज एक प्लेलिस्ट पाठवते. त्या तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना पाठवू शकता. बाकी सगळ्याच ग्रुपवर पाठवायला इतका वेळ माझ्याकडे. खरं सांगायचं म्हणजे. शॉर्टमध्ये सांगा स्टडी कशी करायची. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. 5 मार्ग सांगितले. परत एकदा रिवाइज करू का? बोर होताल तुम्ही. 5 मार्ग सांगितले. बाबा हो, काय सांगितलं मी? हो का? परत बघा. एक पॉइंटकडे लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. ही 6वी ते 12वी इतिहास आणि भूगोलाची 14 पुस्तकं आहेत. 14 पुस्तकं वाचा. शॉर्ट्समध्ये सांगितलं तुम्हाला. नाही वाचायची, नका वाचू. काय करायचंय मग? तर फ्री नोट्स तुम्हाला त्यासाठी तयार आहेत. प्रत्येक वर्गाचे आहेत. 8वीच्या इतिहास, 8वी भूगोल, 9वी, 10वी, 11वी, 12वी असं या नोट्स आहेत. त्या टेस्ट सीरीजच्या मुलांना फ्रीमध्ये मिळतात. त्याचा वापर करा. दुसरा मार्ग स्टेट बोर्ड ठोकळा. तिसरा NCERT, चौथा मार्ग. आणि ह्याच्यापेक्षा शॉर्ट मार्ग काय आहे? तर टेस्ट सिरीज ग्रुप जॉइन करा. तुम्हाला प्रश्नाची उत्तर मिळतील. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जी काही स्पष्टीकरणासह तुम्हाला व्हिडिओज तयार करून दिलेले आहेत अभ्यासक्रमावर आधारित, ते वापरा. आता हे सापडत नाहीत. हजारो लाखो व्हिडिओ आहेत. मग ते सापडवण्याचं, शोधण्याचं काम मी करत आहे. तर मग मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही सगळ्यांनी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉइन व्हा. जिथं 3 ग्रुप झालेत. बॅच 1, बॅच 2, बॅच 3. एक कोणत्याही बॅचमध्ये असला तरी सर्व बॅचला त्या ठिकाणी ती प्लेलिस्ट सगळ्या वर्गांच्या मी प्रोव्हाईड करतो. बाकी सगळ्या महाराष्ट्राला काय अपेक्षा आहे? मी त्या सर्व ग्रुपवर पाठवतो. 40-50 ग्रुप आहेत. माझ्याच्यानं तेवढं होत नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनाच फ्रीच आहे ते. तुम्ही शोधा आणि पहा. तुम्हाला सांगितलंय मी महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची रितसर YouTube चॅनल आहे. त्या रितसर YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही ते शोधू शकता. आणि ते जर करायचं नसेल तर शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगितलं. आता थोडंसं अभ्यासाकडं वळायला हरकत नाही. काय अजून बरं मॅथ आणि सायन्सची टेस्ट सिरीज आहे का? आहे, ॲब्सोल्युटली 15-15, 20-20 त्यांच्या टेस्ट झाल्यात. आणि नवीन पण होणार आहेत. 8वी पर्यंत बुक्स रीड. 8वी नाही तर 12वी पर्यंत सांगितलं ताई मी. पण ताई काळजी करू नका. 12वी पर्यंत करायचा अभ्यास. सगळे पुस्तक घ्यायचेत का? नका ना घेऊ. मी घेतलेत, माझ्याकडे आहेत, मी अभ्यासलेत. मी सांगितले 5 वर्ष
सदाशिव पेठ मध्ये नुसत्या गोट्या खेळत बसला नाहीत आम्ही, अभ्यासलेत पुस्तकं, अभ्यासून नोट्स झालेले आहेत तयार, अभ्यास केल्याच्या नंतर प्रश्नपत्रिका तयार होत आहेत तुमच्या, त्या डेली होत आहेत, कुठल्या तरी जुन्या पाण्यात तुम्हाला पार्सल केल्यात असं नाही होत. प्रत्येक शिक्षक त्याच्यावर अभ्यास करतोय. मी स्वतः इतिहास भूगोलात अध्यापन करत असल्यामुळं मी अपडेट आहे. मी लाईव्ह टीचर आहे. त्याच्यामुळं काही जुने पुराणे इकडे तिकडे सांगत नाही. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला दररोज प्लेलिस्ट पण येते. प्लेलिस्ट पहा. एकदा क्लिक करून बघा. तुम्हाला 1-2 तास इतिहास 8-6वी, भूगोल 6वी, 7वी, 8वी असं होत जाणार आहे. सगळ्या प्लेलिस्ट मी तुम्हाला देणार आहे. पुस्तक घ्यायची तुम्हाला गरज लागणार नाही. ठोकळा घ्यायची गरज लागणार नाही. एन-सी-आर-टी ठोकळा घ्यायची ती पण गरज लागणार नाही. आता तुम्हाला सांगतो काही अकॅडमीने एवढा मोठा पुस्तक काढले हो आणि त्याची किंमत 750, 800. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत 499 आणि टेस्ट सिरीजची आणि फ्री लाईव्ह गाईडन्स सगळ्यांना. जे वाटेल त्याला. जे तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर असेल. राहिला प्रश्न फक्त टीचिंगचा. आणि मी काय सांगायला लागलो, हे जे पुस्तकं, नोट्स वगैरे सांगितलं, इथून सांगणं इतकं सोपं आहे, खूप सोपं आहे. महाराष्ट्र कशातून करायला? महाराष्ट्रातूनच करायचं असतं, पुस्तकं लागतील. काय का नाही? तर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुझं आहे, तुझं पाचशे परी तू जागा चुकलाशी असं म्हणल्यासारखं. ती जागा तुम्ही चुकलेली शोधून देणं हे माझं काम आहे. गाईडन्स जे करणं असतं ते इथे. तर मी तुम्हाला ते निरपेक्षपणे करणार आहे. आणि याच्या मागे उद्देश काय आहे ते तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही टीईटी पास करणं, तुम्हाला टीईटी पास होणं नाही. तुम्हाला भावी शिक्षक करणं हे आहे. टीचिंग तर इज माय पॅशन. शिकवणं माझं पॅशन आहे. पण नुसतं शिकवणं नाही, तुम्हाला टीईटी पास करणं, टीआयटी पास करून तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेवर, अनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून पाहणं हे माझं स्वप्न आहे. मिशन आहे. मिशन फक्त टीईटी नाही. एकच मिशन झालं. मिशनचे 10 भाग आहेत. त्यातलं टीईटी, सीटीईटी, टीआयटी एक भाग झाला. मग मिशन मध्ये अनेक भागांपैकी तुम्ही एक भाग झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे. शैक्षणिक क्रांती आणण्यासाठी तरुण शिक्षकांची 1000 शिक्षकांची गरज आहे. 500 शिक्षक आपल्या बरोबर जॉईन. सर तुमचे काही प्रश्न आणि उत्तर आहेत. लगेच लाईव्ह घेऊया ते आणि पुढे जाऊया. अजून थोडस पुढे जाऊया. कारण महत्वाच्या काही ट्रिक्स आहेत त्या मी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बाबा हे सगळं इथं आहे आणि इथून आपल्याला मिळणार आहे सोशल स्टडीजचा अभ्यास. ची टेन्शन घ्यायची गरज नाही. पण अभ्यास करण्याचं कुठून कसं करायचंय ते सरने सांगितले. त्याचा अवलंब करायचा तुम्ही. तुमचं पण पेशन्स थोडा बघणार आहे आणि 10च्या पुढे 1 मिनिट घेणार नाही. 20 मिनिटं राहिले. तुमचे काही जणांचे हँड रेज आहे. तर अजून कोणाला बोलायचं असेल तर पटापट हँड रेज करू शकता तुम्ही. तुमचे डाऊट्स लगेच लाईव्ह घेऊया आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सोशल सायन्सचा बरोबर कार्यक्रम कुठून कसा होणार आहे ते सांग. हा बोला. माईक चालू. हा बोला. माईक बंद केलं तुम्ही लगेच. हँड कशाला रेज केलाय? काय डाऊट असेल तर पटकन विचारा. कोणाला काय बोलायचं असेल तर पटकन सांगा. बोला. सर एक असा प्रश्न होता. माझं बोला. आहे. तर माध्यमिकला आमचं काम होऊ शकतं का? माध्यमिकला जागाच नाही होत. परत तुम्हाला सांगतो वेग तुमचा वेग सर आवाज नाही येते व्यवस्थित. प्रश्न जे आहे ना ते चुकीचं आहे. कारण तुम्हाला माध्यमिकला जागा नाही. तुम्हाला माध्यमिकला जागा नाही. त्याच्यामुळे तुमचं माध्यमिकला काम होत नाही. उच्च माध्यमिकला होतं. प्रायमरीचे तुम्हाला जर द्यायचं असेल तर डीएड बीएड झालेला असेल प्रायमरी टीचर होऊ शकता. तिथं टीईटी वगैरे त्याच्यामध्ये तुमचं हे होतं. 9-10ला तुम्हाला कॉमर्स वाल्यांना अजिबात जागा नाही. हा पुढे अजून क्वेश्चन सांगा. चॅट बॉक्सचा वापर करू शकता तुम्ही. सर्वजण चॅट बॉक्सचा वापर करू शकता. एन्व्हायरमेंट एज्युकेशन स्टडीचे एन्व्हायरमेंट स्टडी करा ना तुम्ही. 5वीचा आहे पर्यावरण शास्त्र. पर्यावरणाचा अभ्यास करा. पर्यावरण आहे पहिल्या पेपरला 30 मार्कासाठी. परत तुम्हाला सांगतो सोशल स्टडीज या भागावर आज बोला आणि एक जनरल सेशन आपण घेऊया. तुमचे प्रश्न आणि उत्तर माझे याच्यावर. सोशल स्टडीज विषयी काय डाऊट असेल, अभ्यास कोणता करायचा आहे, प्रश्न कसे येते, कुठून येते, सीटीईटी ला फायदा आहे का? 100% फायदा आहे. वेगळा काय अभ्यास करताय? मी स्वतः सीटीईटी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास आहे ना. मी अभ्यास कुठून केला तेच सांगायला तुम्हाला. तर पवित्र पोर्टलला वयाची अट आहे का? सध्या तरी काही नाही.
त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. परीक्षा देण्यासाठी वयाची अट नाही, हे सगळ्यात महत्वाचं. बरेच जण काही पण आपलं सांगायला लागले, अरे बाबांनो तुम्हाला पात्रता मिळवायची ना, पात्रता मिळवण्यासाठी कुठं काय अडचण आहे. क्वेश्चन नंतर द्या. बरं, क्वेश्चन आन्सर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे. आय हॅव कंप्लीटेड एम.एस.सी. बी.एड. आय हॅव अप्लाय फॉर 9th and 10th. हां, करू शकता तुम्ही. 9th 10th चा विचार करू नका. 8वी पर्यंत मास्टर होण्यासाठी ही पात्रता परीक्षा असते. 9वी 10वी ला मी मास्टर आहे, तर मला माझ्या सीटी, टी.ई.टी, टी.आय.टी या परीक्षा पास होऊन त्याचा काही उपयोग झालेला नाही. पण तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी याचा उपयोग होतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं. डी.एड कॉलेजला मी अध्यापन केले 2 वर्ष. 3 वर्ष पुण्यात जे.एस.पी.एम सारख्या कॉलेजला 3 वर्ष बी.एड कॉलेजला अध्यापन केले. ज्या ठिकाणी भारतातले सगळे विद्यार्थी माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामुळे मला ह्या सीटीईटी, टीईटी, टीआयटी, सेट क्वालिफाईड या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला आहे. टीआयटीतून शिक्षक होण्याचा उपयोग झालेला आहे. मागासवर्गीय असेल तर पवित्र पोर्टलला कधीपर्यंत काय कधीपर्यंत म्हणजे तुम्हाला मागासवर्गीय मग काय जास्त दिवस द्यायचे का? सगळ्यांसोबतच भरायची. माहिती भरायला काय एम.कॉम बी.एडला कुठे काही पण वेग प्रश्न, चुकीचे प्रश्न विचारू नका. सोशल सायन्स अभ्यास कसा करायचा, कुठे करायचं? आता मी 8वी तुम्हाला इतिहास याच्या नोट्स पाठवले काल परवा दिवशी. आणि 8वीला मी क्लास टीचर आहे 8वीच्या वर्गाचा. आणि 8वीच्या वर्गाचा इतिहास हा आवडीचा विषय माझा. आता त्याच्याविषयी थोडक्यात बोलतो. त्याचे जे अभ्यास आहे ते तुम्ही नोट्स मधून करणार आहेत. तुम्हाला त्याचे व्हिडिओ जे आहेत, शॉर्ट व्हिडिओ ते पण सोशल स्टडीजला डेली डेली किमान तुम्ही 2 तास अभ्यास करायला पाहिजे. हां, करायचं का? पेपर 2 असतील तर. ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांनी सायन्स मॅथ करा. सोशल स्टडीजच्या नादाला लागू नका. पेपर 2 वाले. ज्यांचं फक्त सोशल स्टडी आहे त्यांनीच सोशल स्टडीजचा सेकंड पेपरसाठी अभ्यास करा. नाहीतर सायन्स मॅथ वाले पण मग आपलं हे राम सर शिकवायला लागले, काहीतरी बोलायला लागले म्हणून लागले अभ्यासाला. पाठवलेत व्हिडिओ बघायला लागले बघायला. असं नका करू. पुन्हा मूर्खपणा होईल तुमचा. ती पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पेपर सेकंड मध्ये ऑप्शन मध्ये काय असतं? सोशल स्टडीज ऑर मध्ये सायन्स आणि मॅथ ते आहे. ज्यांचं सोशल स्टडी आहे सेकंड पेपरसाठी त्यांनीच इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र याचा अभ्यास करायचा आहे. 12वी पर्यंतची पुस्तकं अभ्यास आहे. 8वी पर्यंतची नाही पण. प्रश्न त्याच्या पुढचे येतात. 9वी, 10वी, 11वी, 12वीची पुस्तकं ते येतात. हे सांगण्यासाठीच खरं तर हाच सेशन आहे. आणि कुठून येतात, कसे येतात, काय सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 8वीच्या विषयी थोडंसं इन शॉर्ट मध्ये बोलतो. पहिलाच धडा आहे 8वीचा, ती आहे इतिहासाची साधने. लक्षात ठेवायच्या गोष्टी इतिहासाची 2च साधने महत्वाची असतात. मला साहेबराव गाठाळ सरांनी शिकवलंय, की साहेबराव गाठाळ सरांचं महाराष्ट्राचा इतिहास म्हणून एमपीएससी युपीएससीच्या मुलांना अभ्यासाला पुस्तक आहे. ते माझे गुरु आहेत. त्यांनी 3 वर्ष सलग शिकवलं आणि इतिहासामध्ये 100 पैकी 74, 75 मार्क मिळवणारा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे इतिहासाचं टेन्शन घ्यायचं नाही. बरं, स्टेट बोर्डचं बुक दाखवा. दाखवायची काय गरज आहे? बघा इथंच आहे. ठोकळा दाखवा. ठीक आहे, ठोकळा बघा. हा, तर इतिहासाची साधनं याच्यामध्ये तुम्ही लिखित साधने, अलिखित साधने एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा. हे काय काय आहे? लिखित साधने कोणती इतिहासाची? नोट्स मध्ये ते दिले, पाठ करून ठेवा. इतिहासाच्या लिखित साधनामध्ये पत्रव्यवहार, नियतकालिके, वृत्तपत्रे, फॅक्टरी रेकॉर्ड्स, चरित्रे, आत्मचरित्रे, पुस्तके आणि परदेशी व्यक्ती यांनी केलेल्या नोंदी याचा समावेश होतो लिखित साधना. याचप्रमाणे अलिखित काही साधने असतात आणि ही जनरल ग्रॅज्युएशनला असलं तरी हेच तुम्हाला असतं. मौखिक साधने अलिखित त्याला आपण म्हणूयात. त्याच्यामध्ये लोकगीते, स्फूर्तिगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मेळे, जलसे, कलापथके आणि मुलाखती आणि ओव्या यांचा समावेश. ही झाली इतिहासाची लिखित आणि मौखिक साधने. लिखित आणि मौखिक साधने, भौतिक साधनं देखील असतात. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. मग या भौतिक साधनामध्ये काय येतं? क्वेश्चन पेपर टाकू शकता का? तसंच नाही. सगळ्याच विषयाची टाकणार आहे, काळजीच करू नका. ती पण तुम्हाला सांगायचं राहिलं का? ते लय गडबड, गडबडीवर गडबड, गडबडीवर गडबड. आपल्याकडं 14 प्रश्नपत्रिका असलेले पेपर 1 आणि पेपर 2 चे सेटच आहेत क्वेश्चनचे. ते सगळे क्वेश्चन सेट उद्यापासून तुम्हाला एक 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 सगळे मिळणार.
झालेल्या पूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळणार, आन्सर की पण मिळणार, विश्लेषणासह पण मिळणार. हे जे पुस्तक आहे ना, पेपर 1 आणि पेपर 2 2013 ते 2021 प्रश्नपत्रिका विश्लेषण व वर्गीकरण. अतिशय छान पुस्तक आहे. अरे पण पुस्तकं तुम्ही घेणार किती? अवघड गोष्ट आहे ना. तुम्ही पुस्तक घेणार किती? माझ्याकडे मग लाखभर रुपयाची पुस्तक आहे. तुम्हाला सगळ्यांना घेणं शक्य आहे का? नाही. मग मी घेतोय तर तुम्हाला पाठवणार. सगळ्यांनाच पाठवणार आहे का? तर टेस्ट सीरीजच्या ग्रुपला प्रायोरिटी असणार आहे. सगळ्यांना पाठवायला तितका वेळ आपल्याकडे पण असत नाही. 50 ग्रुप आहेत जवळपास. 50,000 लोक जॉइन आहेत. WhatsAppच्या माध्यमातून, YouTubeच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून, Telegramच्या माध्यमातून, व्हॉटएव्हर. त्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचणार नाही. पण मी पाठवलेलं माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करू शकता. फक्त टेस्ट सीरीजच्या ज्या टेस्ट आम्ही बनवतात त्या शेअर करू नका. ती प्रायव्हेट आहे. ती प्रायव्हेट प्रॉपर्टी. जी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, पब्लिक आहे. आता हा व्हिडिओ पब्लिक आहे. करा तुम्ही मित्र-मैत्रिणींना शेअर. कारण त्यांना पण कळू द्या अभ्यास कुठून करायचा आहे, कसं करायचंय. जे पब्लिक आहे ते पब्लिक करा. जे प्रायव्हेट आहे ते प्रायव्हेट. प्लीज रीड अबाउट क्वेश्चन. काय बरं काय अबाउट क्वेश्चन तुमचा बघूया. तुमचा प्रश्न बघूया. मग काय काय प्रश्न आहे तुमचा पाटील? यस पाटील. हा. प्रत्येक सब्जेक्टला दिवसातून किती वेळ द्यावा? पहिला व्हिडिओ बघा माझा. सगळं सांगितलंय आणि किती लेसन प्रिपेअर करायला हवे. माझे मॅथ आणि सायन्स आहे. तुम्हाला सांगितलंय बाळा, सगळ्यांना सांगितलंय मी. काय सांगितलंय तर दररोज किमान तुम्ही 6 तास अभ्यास करायला पाहिजे. असा 50 दिवस. 6 पंचे 30, 300 तास अभ्यास व्हायला पाहिजे. आता दिवस 40 राहिले. 40 दिवसामध्ये मात्र अभ्यासाचा वेळ तुम्हाला वाढवावा लागेल. 6 तास आता अभ्यास करून चालणार नाही. 7 तास अभ्यास करावा लागेल. 7 चोक 28, 280 तास किमान अभ्यास करावा लागेल 40. तर टेकन टेस्ट सीरीज बट आय हॅव नॉट गॉट टेस्ट इन इंग्लिश. हां, येस, येस. तुमचा प्रश्न इंग्लिशमध्ये मिळत नाही. तर इंग्लिश मीडियमचे जे मुलं आहेत, त्यांनी त्या नोट्स इंग्लिशमधल्या दिल्या. त्या इंग्लिशमध्ये. तुम्हाला इतिहास, भूगोल आमच्या इंग्लिशमध्ये येणार नाही. तुमचं सायन्स जे आहे त्याची लँग्वेज वर दिलेली असते. तिथं फक्त लँग्वेज चेंज करा. तुम्हाला ती इंग्लिशमध्ये प्रश्न दिसतील. मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चनची लँग्वेज वरची जी आहे ती इंग्लिश करा. तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न दिसतील. राहिलं लँग्वेज मराठीचा. तर मराठीची जी आहे ती प्राध्यापक ते तुम्हाला मराठीचं काम लवकरच सुरू करतील. मराठीचं होऊन जाईल. मराठीचं काही टेन्शन नका. इंग्लिश मीडियमच्या मुलांचं जे आहे ना, तर त्यांनी जरा थोडंसं कॉशियसली मॅडमला संपर्क करा. त्या तुम्हाला डिटेलमध्ये कसं इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते सांगतील. नोट्स वगैरे इंग्लिशमध्ये त्यांनी पाठवलेलं आहेतच. अजून पण पाठवलं. टी-आय-टी कधी होणार? मोकार प्रश्न. सोशल सायन्स हे तर टी-आय-टी कधी होणार? मला विचारून होणार आहे का काय? काय पण आपलं. गव्हर्नमेंटच्या डोक्यात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत होणार नाही. एकदा 17ला झाली नंतर 22ला झाली. आता 25ला होणार आहे का 26ला होणार आहे माहित नाही. टी-ई-टी आता आहे त्याच्यावर चर्चा. तर मी ते झालं. शेवटला घ्यायचेच प्रश्न खरं तर तुमचे सगळे असं रोज एक क्वेश्चन पेपर टाका. येस, तुम्हाला सांगितलं मी एक टाकणार आहे म्हणून. आपल्याकडे ते 14-15 क्वेश्चन पेपर सेटच आहेत ना. फक्त त्याचे फोटो काढणे, व्यवस्थित पीडीएफ तयार करणे, आन्सर की टाकणे आणि तुम्हाला पाठवणे. एवढाच उद्देश आहे. हां, शेवटचे 10 मिनिट राहिले तुमच्याकडे 6 मिनिट आहेत. शेवटच्या 5 मिनिटामध्ये मी हे सांगणार आहे, क्लू देणार आहे आणि एका क्लिकमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोशल सायन्स 6वी पुस्तक ते 10वी पुस्तक, इतिहास, भूगोल एका सेकंदात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळणार आहे. तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. ठोकळा घ्यायची गरज नाही. 14 पुस्तकं अभ्यासाची गरज नाही. माझ्या नोट्स जे आहेत त्या सुद्धा अभ्यासाची गरज नाही. फक्त टेस्ट सीरीज मात्र तुम्हाला अभ्यासावं लागेल. त्याच्यासोबत तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे, की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही सोशल सायन्सचा स्टडी पुढच्या 40 दिवसामध्ये आरामशीर, अतिशय शांत चित्तानं करणार आहे. तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. एक शब्द देखील दुसरा नाही वाचला तरी चालेल. कारण की शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जे मी सांगणार आहे, ते अतिशय महत्वाचं असणार आहे आणि अतिशय सोपं आहे. तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकल्याची. तुम्हाला वाचत बसायची गरज नाही. 14 पुस्तकं दाखवली, ती 14 पुस्तकं देखील वाचायची गरज नाही. ठोकळा एन वाचायची गरज नाही. ठोकळा स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. मी दिलेल्या नोट्स आहेत, त्या नोट्स देखील वाचायची गरज लागणार नाही. पण टेस्ट सीरीजच्या टेस्ट मात्र सोडवाव्या लागतील. आणि त्याचबरोबर मी जी एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट मात्र तुम्हाला कुठे अवेलेबल आहे आणि कुठून अभ्यासायची ते मी तुम्हाला सांगणार आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये.
अजून तुमच्याकडे 6 मिनिटं आहेत. कोणाला काही डाऊट असेल, प्रश्न असेल तर पटापट विचारा. सोशल सायन्सच्या स्टडीच्या अनुषंगाने विचारा. एक सेशन आपण नंतर बाकीच्या सर्वांसाठी ठेवूया. रविवारचं सेशन कदाचित ठेवूया किंवा एका दिवशी ज्या दिवशी रिलॅक्स वेळ असेल माझा त्या दिवशी ठेवूया. त्या दिवशी मात्र मला सर्वांना इतर विषयांचा अभ्यास पण कुठून करावा, कसा करावा, अभ्यासामध्ये काय चुका होतात, परीक्षेमध्ये जाताना चुका काय होतात, त्या चुका कशा टाळायच्या, या सर्वांचं मार्गदर्शन मला करा. आजचे सेशन सोशल सायन्सवर आहे, सोशल स्टडीजवर आहे. तो जिव्हाळ्याचा विषय माझा, तुमचा आणि आपल्या सर्वांचा. ओके, बाय. काय म्हणताय? हा, दुपारचं ठेवाल कसं? हा, मी माझी शाळा सोडून देतो आणि तुम्हाला दुपारचं मार्गदर्शन करतो. नाही होणार. तर महाराष्ट्र राज्य मंडळाचे व्हिडिओ लिंक पाठवाल का? तर आपल्या टेस्ट सिरीजच्या मुलांना मी ती पाठवतो. दररोज सकाळी 3-4 वाजताच्या दरम्यान मी स्वतः जागा असतो, उठतो. त्यावेळेस तुम्हाला दररोज एका सब्जेक्टचं एका वर्गाचं व्हिडिओ प्लेलिस्ट त्याच्यात 3 मिनिटं ते 5 मिनिटाचीच व्हिडिओ आहे. एकदा प्लेलिस्ट चालू केली रे केली, सगळे व्हिडिओ तुम्हाला 2 तासात एका पुस्तकाचा अभ्यास होऊन जातो. असे 6वी ते 10वी चे बघा, 6वी इतिहास, 6वी भूगोल, 7वी इतिहास, 7वी भूगोल, 8वी इतिहास, 8वी भूगोल, 9वी इतिहास, 9वी भूगोल, 10वी इतिहास, 10वी भूगोल. म्हणजे 5 जण 10, 10 विषय आणि 20 तास. 20 तासात तुमचा अभ्यास 20 ते 40 तास लागेल. सिलेबस. सिलेबस तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचे सिलेबस नीट बघा. जे टी-ई-टीला सिलेबस आहे तोच सी-टी-ई-टीला सिलेबस. वेगळं काही नाही. इथं महाराष्ट्र विचारलं जातं, सी-टी-ई-टीला भारत विचारलं जातं. दोन्ही परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्रॅक केलेले आहेत आणि टी-ई-टी परत एकदा 2015 ला दिली, 13 ला दिली. ती पण पास झालो. सेट दिली, ती पास आहे. टी-आय-टी मास्टर आहे. आनंद आहे सगळी, आनंदाकडे. तर हे सगळं मी का करतोय? तुम्हाला सांगितलं, टीचिंग इज माय पॅशन आणि एज्युकेशनल रिव्हॉल्यूशन इज माय मिशन. शैक्षणिक क्रांती महाराष्ट्रात आणि भारतभरात झालीच पाहिजे, यासाठीचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये मी एकटा काहीच करू शकणार नाही. माझ्यासोबत माझ्यासारखा विचार करणारे 1000 शिक्षक, 22 शिक्षक असले पाहिजे. तरच महाराष्ट्राचं शिक्षणातलं रूपडं 100% बदलणार आहे. आणि ते बदलवण्यासाठी तुम्ही सगळेजण तयार आहेत. माझ्यासोबत आतापर्यंत 50,000 भावी शिक्षक जोडले गेले. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 440 लोक माझ्यासोबत आहात. समाजशास्त्र नोट्स फ्री मध्ये आहेत की फक्त टेस्टचे पैसे भरण्यासाठी आहेत? समाजशास्त्राच्या नोट्स ज्या सोशल सायन्सच्या आहेत सगळ्या फ्री फॉर ऑल असेल. पण झालंय असं आपलं की बाबा जिओचं रिचार्ज मारायला आपल्याकडे पैसे टेस्ट सिरीज मध्ये 10 शिक्षक जे काम करायचे ना त्यांना आपल्याला रुपया द्यायचा. त्यांच्याकडून तर फुकट मिळवायचे सगळं. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अरे तुम्ही जीव घ्यायला बसलेत ना, असं नका करू. एवढं बी निष्ठुर नका. ते ते योग्य नाही आणि ते चालणार पण. आणि इतकं पण मग लोकांना फार वेड्यात काढू नका तुम्ही. तसं नका करू. तेवढं नका करू. तुम्हाला फ्री लाईव्ह सेशन देतोय, YouTubeला पण टाकतोय. नोट्स पण फ्री देतोय असं मी म्हणतोय. पण तुम्ही जर त्याच्यासाठी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉइन होत नसाल, 499 चा विचार करत असाल, ते पण शक्य नसेल. खरंच सांगा बरं मला. ₹499 नाही. 2 हात, 2 पाय देवाने दिले. तुम्ही कष्ट करून ₹400-500 तुम्ही भरू शकत नाही. तर जर तसं असेल, तर मला कॉल करा, की सर माझ्याकडे खरंच नाही. आईच्याने सांगतो पैसे नाही. जिओचं रिचार्ज मारायला पैसे आहेत माझ्याकडे. तुमचे टेस्ट सिरीजचे द्यायला नाही. मग विचार करू. आपण फ्री सेशनमध्ये 2 ऑर्फन लोकांना फ्रीमध्ये ॲडमिशन दिलं. आणि आश्चर्य सांगतो, डोळ्यात माझे पाणी आलं. त्या माझ्या भावांनी मला पैसे परत पाठवले. "सर आमचे पैसे घ्या. मी अनाथ आहोत तरी घ्या. आम्ही कमवतो. आम्हाला कळू द्या. आम्ही शिक्षक होणार आहे. फुकटचं घ्यायचं नसतं बाबा सगळं. कुणी जर द्यायला असेल तर घ्यायचं नसतं." त्यांनी परत मला पैसे पाठवले. माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं. त्यावेळेसच मी ठरवलं, खरंच ज्याला गरज आहे ना, त्यालाच मदत करायची. उगाच मी गरीब आहे, Android मोबाईल 10,000 चा 20,000 चा वापरतोय आणि मला सांगतोय की 499 भरायला पैसे नाहीत. फुकटमध्ये देता का सगळं? तेव्हा नाही करायचं म्हणून. पण एखादा गरीब असेल, खरंच आपल्याला जर ते लक्षात आलं की अरे बाबा हिला काहीतरी अडचण आहे. तर असे लोकं मी जॉइन करून घेतलेले आहेत माझ्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला. तुम्हाला नावानिशी ते पास झाल्याच्या नंतर जाहीर करीन त्यांची नावं पण. की या लोकांकडून मी फीस घेतली नव्हती आणि हे लोकं पास झाले. आता हे 440 मध्ये 20 लोकं तर असे आहेत की ज्यांची फीस नाही घेतली.
कारण की त्यांचं मला जेन्युइन प्रॉब्लेम समजला. परंतु तुम्ही 20,000च्या मोबाईलवरून 309 रुपयाचा रिचार्ज मारून मला 499 म्हणताय की फ्रीमध्ये घ्या. नाही ते शक्य होणार नाही. ते करणं पाप होईल माझ्याकडनं आणि ते पाप मी करू इच्छित नाही. कारण की तुम्हाला पण कळायला पाहिजे की आपल्यासाठी जे कष्ट घेत आहेत लोकं, त्यांची मदत आपण पण एका परीने केली. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये नेमकं काय करायचं? त्याच्यावर बोलू. पेपर 2 किती? सगळं ते पेपर मार्क वगैरे सगळे क्रायटेरिया तुम्ही अजून लय बेसमध्ये ते इतक्या मागे राहिलेलं अवघडच आहे हां. तर पेपर 1 आणि पेपर 2 ला किती मार्क्स पडावे लागतील पास व्हायला? मी नाही सांगणार आहात ते तुम्हाला कळायला पाहिजे. किती वेळ 100 वेळेस सांगायचं का? ओपनसाठी 60% असतात म्हणजे 90 मार्क. कास्टवाल्यांसाठी 55% म्हणजे 82-83 मार्क लागतात. याच गोष्टी रिपीट होणार नाहीत. रविवारच्या सेशनमध्ये त्याच्यावर बोलू. राहिलेल्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला म्हटलं होतं महत्त्वाचं सांगेन. महाराष्ट्र शासनाने डिजिटल सरकार नावाचं YouTube चॅनल, डिजिटल सरकार, आय रिपीट वन्स अगेन, या डिजिटल सरकार चॅनलवर जा. या डिजिटल सरकार चॅनलवर तुम्हाला सर्व विषयाचे जे शाळेला शिकवायला पुस्तक आहेत, इतिहास, भूगोल, तुमचा असेल सायन्स, मॅथ असेल, याचे रेकॉर्डेड व्हिडिओच्या प्लेलिस्ट प्लेलिस्ट तिथं आहेत. मग सर्च करायचे तुम्हाला वर जाऊन सर्च बटनावर क्लिक करायचे आणि समजा आता 6 हिस्ट्री प्लेलिस्ट डिजिटल सरकार असं नाव टाकलं की प्लेलिस्ट येते. ती प्लेलिस्ट कॉपी करायची, तुमच्या मित्रांना पेस्ट करायची, शेअर करायची. तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करू शकता. पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. तुम्हाला स्वतः वाचायची गरज नाही. फक्त काने उघडे ठेवा, डोळ्याने पहा, ऐका. कन्सेप्ट सगळ्या क्लिअर. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर. आणि किती मिनिटाची व्हिडिओ आहे? 3 मिनिटं, 5 मिनिटं. एका धड्यावरती 4-4 व्हिडिओ आहेत. म्हणजे 10-12 मिनिटात एक धडा संपतो. आज 78 व्हिडिओ जरी असले, तर 3 मिनिटं 5 मिनिटाची. म्हणजे 2 ते 4 तास तुम्हाला वेळ लागणार आहे. एक इतिहास अभ्यासायला 6वीचा, 7वीचा अभ्यासाला तितकाच वेळ, 8वीचा अभ्यासाला तितकाच. मी तुम्हाला सांगितलं 20 ते 40 तास. याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोल तुमचं पूर्ण होईल. आपण 40 दिवस आहे, दररोज 2-2 तास धरलं तर 80 तास अभ्यास तुम्हाला इतिहास भूगोलाचा करायचा आहे. आणि 80 तासामध्ये जे रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत, ते पुस्तकातलं जशाला तसं तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये पाहायला भेटेल. तर तुमच्याकडे पुस्तक असेल तर उघडून पहा. आम्ही पुस्तक शिकवत असताना आम्ही बोलतच नाहीत. ते व्हिडिओ प्ले करतो आणि बघा म्हणतात लेकरांना शब्दानं शब्द त्या व्हिडिओमध्ये सांगितले का नाही. ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे. ऑडिओ व्हिज्युअल जे वापरायचं असतं वर्गामध्ये ते गव्हर्नमेंटचं हे वापरायचं आणि हे अधिकृत आहे. ते काही एकटा राम सरचं चॅनल नाही. गव्हर्नमेंटचं चॅनल. डिजिटल सरकार. या डिजिटल सरकारमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सायन्स पण भेटेल, मॅथ पण भेटेल. मराठीतून पण असेल, इंग्लिशमधून पण असेल. अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेली. तुम्ही हे चॅनल सोडून दुसरीकडे कुठं काहीच नाही अभ्यास केला तरी चालेल. पण तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट त्या चॅनलवर सर्च करा. कारण की तिथे जवळपास 3.5 ते 4,000 व्हिडिओ. याच्यातून तुमची शोधायची तुम्हाला. मी तर इतिहास, भूगोलाची, गणिताची, सायन्सची सगळी शोधून दिले. तुम्हाला पेस्ट करणार पण आहे. पण तुम्ही स्वतः स्पून स्पीडिंग कडे लक्ष देऊ नका. स्वतः पण शोधायला शिका. हू मूड माय चीज नावाचं पुस्तक मी वाचले. तुम्ही वाचलं? जॉन्सन पेन्सन त्यांचं काहीतरी आहे. बेस्ट सेलर पुस्तक आहे जगातलं. त्याच्यामध्ये त्या उंदरांची माणसांची गोष्ट असते ती लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः सर्च करायला लागा. दुसऱ्यावर एवढं पण निर्भर राहू नका की जेणेकरून तुम्ही दुसऱ्याचे फार गुलाम व्हा. स्वतः सर्च करायला शिक. कसं सर्च करायचं, कुठं करायचं सगळं सांगितलंय. सोशल सायन्सचा स्टडी टेस्ट सिरीजच्या मुलांना तर त्या प्लेलिस्ट मी स्वतःहून पाठवणारच आहे. पण त्याचसोबत त्या मुलांनी पण आपल्याला सापडतंय का? आपण पाहूयात का? सरांना आपल्याला मदत करणं होती का? सर अख्ख्या महाराष्ट्राला मदत करत असतील तर सरांना थोडी आपण मदत करायला काय हरकत आहे? असा व्ह्यू ठेवा. तुम्हाला सांगतो
देव तुमचं भलं करेल असं म्हणून तुम्ही जर आम्हाला मदत केली तर देव तुमचं 100% भलं करणार आहे. मी तर सर्व महाराष्ट्रातल्या तमाम तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी टीईटी पास 5 त्यासाठी फ्रीमध्ये गाईडन्स उपलब्ध करून देत आहेच. पण फ्री फॉर ऑल थिंग्स असं केलं तर मी शून्यात जाईल. जगणं मुश्किल होईल. असं माझ्यामुळं माझ्या 40 सहकाऱ्यांचं असं होता कामा नये. म्हणून टेस्ट सिरीजचं नाव मात्र शिल्लक 499. ते माझ्या एकट्याचं नाही. त्या सगळ्या जणांचं असतं. ज्याच्यामध्ये मिशनमध्ये 40 लोकं काम करतात त्यांचं असतं. एकट्या कुणाचंच नसतं. इथं कुणाला श्रीमंत व्हायचं. इथं गोरगरीब जनतेला काहीतरी मदत व्हावी. भावी शिक्षकांना मदत व्हावी. ते पण आपल्यासारखे शिक्षक व्हावे. म्हणून हा प्रयत्न आहे. तर त्याच्यासाठी काही खूप मोठी रक्कम आकारलेली नाही. आणि खूपच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्यांना पण आपण फ्रीमध्ये ॲडमिशन देतो. पण टी टेस्ट सीरीजच्या मुलांनी कसं सांगावं, की "सर हा खूप म्हणजे खूप गरीब आहे, याच्याकडे काहीच नाही हो. मोबाईल Android पण नाही आणि ह्याला मदत करायची. करूच ना आपण. पदरून पैसे भरून मदत करू त्याला. ते 499 काय त्याच्याकडून 499 घ्यायचे नाही. त्याला 499 च्या जागी ₹500 आपण देऊ पुस्तक घ्यायला नसतील तर. काही घ्यायला नसतील तर. ते विषय नाही. विषय इथे 499 चा नाही. विषय इथं आहे टी पास झालाच पाहिजे. टी-आय-टी तुम्ही दिलीच पाहिजे. टी-आय-टीतून जिल्हा परिषद शिक्षक, अनुदानित शाळेवर शिक्षक झालाच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथून पुढे चालू होतं मिशन रिव्हॉल्यूशन हे झालंच पाहिजे. महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या स्वप्नांना आकार येणार नाही. शाळा जर गव्हर्नमेंटच्या बंद पडल्या, अनुदानित संस्था बंद पडल्या, जिल्हा परिषदा बंद पडल्या, गोरगरीब जनतेचं, सामान्य जनतेचं पिळवणूक होणार म्हणजे होणारच. ही टाळायची असेल तर हा उद्देश पुढे ठेवून आत्ता तुम्ही अभ्यास करणं, या परीक्षा पात्रता परीक्षा मिळवणं, टी-आय-टी पास होणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. नवे-नवे ही काळाची गरज आहे. असं समजा शिवाजी महाराजांनी तुम्हाला अ, जागा केले. जसं शिवाजी महाराजांना तलवार दिली होती तुळजाभवानीनं, तसं असं समजा, की आपल्याला आता हे युद्ध, ही मोहीम फत्ते करायचीच आहे, जिंकायचीच आहे. आपल्या स्वराज्यावर आलेले हे संकट आहे, असं समजा. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करा. अभ्यास करा. 100% तुमच्यासोबत आम्ही आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही, तुमच्यासोबत आम्ही. या धोरणाने चाला. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्या नवीन सत्रात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय जय महाराष्ट्र. एंड मीटिंग करूया. एंड मीटिंग फॉर ऑल.